स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. ज्यांचे यूट्यूब चॅनल आहेत त्यांना तर माहिती आहे, यूट्यूबने 15 जुलैला सगळ्यात मोठी अपडेट दिलेली आहे. बऱ्याच चॅनलसाठी ती महत्त्वाची पण असेल, पण ज्यांचे चॅनल मॉनिटाईज नाही झाले त्यांच्यासाठी खरंच ही म्हणजे तशी खूप टेन्शनवाली गोष्ट आहे. त्यामुळे प्लीज आत्ताच सगळ्यांनी सावध व्हा आणि जी काही अपडेट दिलेली आहे ना ती व्यवस्थित लक्षात घ्या, समजून घ्या आणि त्याप्रमाणे व्हिडिओ करा. नाहीतर पुढे जाऊन चॅनल मॉनिटाईज होणार नाही, कारण चॅनल मॉनिटाईजच्या संदर्भातच ही अपडेट आलेली आहे. बऱ्याच टेकवाल्यांनी सुद्धा सांगितलेली आहे आणि ज्यांचे चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत ना त्यांना सुद्धा म्हणजे ईमेल आलेला आहे. त्यामुळे खोटं आहे असं काही म्हणता येणार नाही. ही अपडेट आहे. याच्या आधी कसं झालेलं, चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉचटाईम लॉंग व्हिडिओसाठी पाहिजे होता, किंवा 10 मिलियन 3 महिन्यात शॉर्ट्स व्हिडिओसाठी व्ह्यूज पाहिजे होत्या आणि कोणती कम्युनिटी गाईडलाईन नाही ना हे बघूनच चॅनल मॉनिटाईज होत होते. एवढंच बघितलं जात होतं. पण आता यूट्यूबने बरेच नियम अपडेट केलेले आहेत आणि मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं की शॉर्ट्स व्हिडिओ बनवू नका. मला माहिती पण नव्हतं ही अपडेट पुढे येऊ शकते म्हणून. आता ज्यांचे शॉर्ट्स व्हिडिओ बनवलेले आहेत त्यांच्यासाठी सांगते, यूट्यूबनं काय केलंय, 15 जुलै नंतर ही अपडेट होणार आहे. बघू आता ते आम्हाला समजेलच रिव्हेन्यू कसा मिळतोय. तुम्हाला एक्झाम्पल देते म्हणजे लक्षात येईल. जर समजा तुमच्या 1.5 लाख शॉर्ट्स व्हिडिओला व्ह्यूज आहेत, 1.5 लाख व्ह्यूज असतील तर तुम्हाला $1 मिळतो शॉर्ट्स व्हिडिओमध्ये. तर यूट्यूबनं अशी अपडेट टाकली, तुम्हाला तर माहिती आहे आधीच यूट्यूब आपल्यातले थोडं म्हणजे यूट्यूबला आपल्याला द्यावं लागतं आणि आपलं असा आधीच आपल्याला पार्टनरशिप आहे यूट्यूबकडून आणि त्यामध्ये म्हणजे तुम्ही जे सॉन्ग वापरताय शॉर्ट्स व्हिडिओला ज्या कंपनीचं आहे त्यांची सुद्धा पार्टनरशिप त्या रिव्हेन्यूमध्ये येणार आहे. म्हणजे आधीच 1.5 लाख व्ह्यूजला $1 दिलेला आहे. शॉर्ट्स व्हिडिओला तुम्ही ज्या कंपनीचं सॉन्ग लावताय ती कंपनी म्हणजे $1 मिळालेला आहे. त्यातला रिव्हेन्यू त्या कंपनीला सुद्धा तुम्हाला द्यावा लागणार आहे. जर तुम्हाला 1.5-2 लाख व्ह्यूज आल्या तर आणि 27,000 100 किंवा 80,000 व्ह्यूज आले असेल तर रिव्हेन्यू किती कमी मिळेल आणि त्यातलं सुद्धा तुम्ही ज्या कंपनीचं सॉन्ग लावताय त्यांना रिव्हेन्यू द्यावा लागणार आहे. यावरून विचार करा की शॉर्ट्स व्हिडिओचा इन्कम आपला किती कमी होणार आहे. म्हणजे आधीच कमी होता, त्यात अजून सुद्धा कमी होणार आहे. आणि दुसरी एक अपडेट आलेली आहे की आता ज्यांचे चॅनल मॉनिटाईज आहेत त्यांच्यासाठी की यूट्यूबकडनं असा मेल आलेला आहे आणि ज्याची इच्छा आहे त्यांना तो एक्सेप्ट करायचा आहे की म्हणजे आपल्या व्हायटी स्टुडिओचा जो डेटा असतो, म्हणजे आपले सबस्क्रायबर किती आहेत, व्ह्यूज किती डेली दिवसाला येतात, आपल्याला वॉच टाईम किती आहे, आपला चॅनल जास्तीत जास्त कुठून बघितला जातो, कोणत्या वयाची लोक जास्त बघतात, त्यामध्ये लेडीज किती आहेत, जेंट्स किती आहेत, हा सगळा डेटा त्या कंपनीकडे जाणार आहे. म्हणजे आपल्या व्हिडिओना ज्या ॲड लागतात ना त्या कंपनीकडे जाणार आहे. आपलं म्हणजे त्या डेटावरून व्हायटी स्टुडिओच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरून आपल्या व्हिडिओना व्ह्यूज ॲड लागणार आहेत. त्यामुळं बऱ्याच कंपनी आपला म्हणजे रिव्हेन्यू वाढवू शकतात. तो एक आपल्याला फायदा होणार आहे, कारण आपल्या म्हणजे व्हायटी स्टुडिओचं जे अपडेट आहे ना ते त्या कंपन्यांच्याकडे राहणार आहे. त्यानुसार ते आपल्याला ॲड देणार आहे. त्यावरून त्यांच्या लक्षात येणार आहे की यांच्या व्हिडिओना कोणती ॲड लावावी म्हणजे लोक बघतील. त्यामुळे आपला सुद्धा रिव्हेन्यू वाढणार आहे. म्हणजे शॉर्ट्स कडून कमी जरी झाला तरी लॉंग मधून आपला वाढू शकतो. त्यामुळे प्लीज सगळ्यांनी लॉंग व्हिडिओ टाका. मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत आलेली आहे. आता तुम्हाला तर माहिती आहे बऱ्याच जणांनी सांगितलं AI जनरेटचे व्हिडिओ बनवा आणि व्हिडिओ म्हणजे त्याच्यावरून व्हिडिओ बनवा AI वरून. आता मध्ये बरंच ते चाललेलं बघा, बऱ्याच युट्यूबरांनी सांगितलं त्याच्यातून व्हिडिओ बनवा, तुमचा म्हणजे चॅनल पुढे जाईल, असं बरंच काही सांगितलेलं आहे. मी काही जास्त ऐकलेलं नाही पण सांगते. पण AI मधून जर व्हिडिओ बनवलेले असेल किंवा त्यातील काही पार्ट वापरला असेल किंवा त्याचे जर व्हिडिओ असतील, AI वापरून जर तुम्ही व्हिडिओ बनवत असाल तर आत्ता स्टॉप करा, कारण तसे चॅनल मॉनिटाईज होणार नाही. यूट्यूबने हे आता सांगितलेलं आहे आणि 15 जुलै नंतर खूपच स्ट्रिक्टली होणार आहे यूट्यूब. त्यामुळं आणि जरी चॅनल तुम्हाला असं वाटेल आपला चॅनल मॉनिटाईज झालाय, आपल्यासाठी हे नाहीये. जरी तुमचा चॅनल मॉनिटाईज झाला असेल ना तरी सुद्धा तुमच्यासाठी सुद्धा हे लागू आहे. म्हणजे आम्हाला पण हे लागू. यानंतर असे बरेच चॅनल आहेत की सोशल मीडियाचा वापर
केला जातो, वेगवेगळ्या क्लिप्स घेतल्या जातात सोशल मीडियावरून किंवा गुगलवरून घेतल्या जातात आणि ते एडिटिंग करून त्याचा व्यवस्थित व्हिडिओ बनवला जातो। ठीक आहे, एडिटिंग जरी तुमचं असलं तरी त्या सोशल मीडियाच्या क्लिप आहेत त्या अजिबात वापरू नका। असे ज्यांनी व्हिडिओ बनवलेले आहेत, एक जरी व्हिडिओ असला तरी तुमचा चॅनल मॉनिटाईज होणार नाही। यानंतर शॉर्ट्स व्हिडिओमध्ये ज्यांनी फोटो म्हणजे गुगलवरून घेतलेले आहेत आणि सॉन्ग लावलेलं आहे, भले तुम्ही एडिटिंग केलेलं असलं तरी सुद्धा ते चॅनल मॉनिटाईज होणार नाही। यानंतर येतो दुसऱ्याचा आवाज। ज्यावेळेला आपण कॉपी करून आपल्या व्हिडिओमध्ये घेतो किंवा ऑटो व्हॉइसचे बघा बरेच व्हिडिओ बनवले जातात, असे बरेच काही गोष्टी आहेत त्या आता म्हणजे त्या वापरून तुम्ही व्हिडिओ बनवताय, ते सुद्धा चॅनल मॉनिटाईज होणार नाही। यानंतर दुसऱ्याचा कंटेंट, जसं दुसऱ्यानं म्हणजे दुसऱ्याचा व्हिडिओ आहे अगदी तसाच तुम्ही उचलून तुमच्या चॅनलवर टाकलेला आहे किंवा आपल्या चॅनलवर एकसारखे बरेच व्हिडिओ असतात बघा, म्हणजे फक्त थंबनेल बदललेलं असतं पण आत एकसारखंच आहे, असे एकसारखे जरी व्हिडिओ असले तरी ते सुद्धा चॅनल मॉनिटाईज होणार नाही। म्हणजे यूट्यूबनं ना अशा बऱ्याच अपडेट दिलेले आहेत। आता कसे चॅनल मॉनिटाईज होणार? मग एक तर व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतः पाहिजे किंवा तुमचा व्हॉइस पाहिजे किंवा तुम्ही स्वतः शूट केलेलं पाहिजे, या तिन्ही गोष्टी व्हिडिओमध्ये पाहिजे तरच तुमचा चॅनल मॉनिटाईज होणार। जे खरंच कष्ट करतायत, मेहनत घेतायत, ते यूट्यूबला तर लगेच करणार आहे, त्यांच्या व्हिडिओ बघून त्यांचे चॅनल यूट्यूब पुढे पाठवणार आहे आणि त्यांना रिव्हेन्यू सुद्धा चांगला देणार आहे। आणि ही तर म्हणजे ही अपडेट तसं पाहिलं तर खरंच खूप चांगली आहे, कारण यामुळे काय होणार आहे, जे दुसऱ्यांचा कंटेंट वापरतात, यूट्यूबचा पहिल्यापासून रूल आहे तुम्ही स्वतः काम करा, ते तुमचा चॅनल मॉनिटाईज होणार, ते तुम्हाला कुठेच म्हणजे काहीच प्रॉब्लेम देणार नाहीत। पण तुम्ही जर दुसऱ्याचं काही वापरत असाल, म्हणून तर मी बऱ्याच वेळेला सांगत असते, ठीक आहे बरेच जण म्हणतात की यूट्यूब स्टुडिओतून म्हणजे म्युझिक वापरावं, पण काय सांगावं, परत ती अपडेट आली तरी, त्यामुळे यूट्यूबना सारखं नवीन काही ना काहीतरी अपडेट काढत असतं, त्यामुळे खूप स्ट्रिक्टली झालंय। आणि तुम्हाला जर पुढे खरंच असं सक्सेस व्हायचं असेल ना तर स्वतःचाच कंटेंट वापरा, आणि तुम्ही जर दुसऱ्याचा कंटेंट वापरत असाल तर आत्ताच थांबा, पुढे जाऊन तुमचा चॅनल सक्सेस होणार नाही। हा एक 15 जुलैला अपडेट यूट्यूब करणार आहे, त्या संदर्भात माहिती होती। मी बरेच म्हणजे चॅनल चेकिंगचं काम करते, पण प्लीज माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, कोणी सुद्धा पॅनिक होऊ नका, ठीक आहे। तुमचे मेल माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत, बऱ्याच मेलला मी रिप्लाय दिलेला नाही, सगळं तुमचं माझ्याकडे आहे, पण थोडा मला म्हणजे बराच उशीर लागतोय तुमच्यापर्यंत जायला, पण मी कुणाला फसवणार नाही एवढं पण मी गॅरंटी देऊन सांगते, कारण माझं इथं चॅनल आहे, मी तुम्हाला कोणाला फसवणार नाही, तुमच्या सगळ्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करत आहे, फक्त मला थोडा वेळ लागतोय, कारण आज ना एवढे प्रश्न आहेत प्रत्येक ताईला, तेवढ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मला बराच वेळ जातोय आणि व्हिडिओ चेकिंग करायला सुद्धा बराच वेळ जातोय, त्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचायला थोडासा वेळ लागतोय, त्यामुळे प्लीज तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या। हा व्हिडिओ इथंच थांबवते। श्री स्वामी समर्थ।